नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी 3.6 ग्रुप डिस्कशन यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A2. चला तर मग सुरुवात करूयात. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दिलेली विधाने वाचा. इफ यू आर ॲग्री से यस. जर तुम्ही खालील विधानांशी सहमत असाल तर यस म्हणजे हो लिहा. अँड इफ यू डोंट ॲग्री से नो. आणि जर तुम्ही खाली दिलेल्या विधानांशी सहमत नसाल तर नो लिहा. स्टेट द रिझन फॉर युअर ओपिनियन. की तुमचं जे मत आहे या मतासाठी तुम्ही या ठिकाणी कारण लिहायचे. म्हणजे जर तुम्ही खाली दिलेल्या विधानाबद्दल यस लिहिलं तर त्या यससाठी कारण लिहायचे. आणि जर तुम्ही खाली दिलेल्या विधानाबद्दल नो लिहिलं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कारण लिहायचे. यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, इट इज नॉट पॉसिबल टू गेस द टॉपिक फॉर ग्रुप डिस्कशन. देन देर इज नो नीड टू प्रिपेअर. की ग्रुप डिस्कशनचा टॉपिक गेस करणं, त्याचा तर्क लावणं हे शक्य नसते. देन देर इज नो नीड टू प्रिपेअर. आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची आवश्यकता नसते, असं हे स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटशी मी ॲग्री नाही आहे तर मी नो लिहिणार. आणि मी याला नो का म्हटलं त्यामागचं कारण लिहूयात. इन केस ऑफ ग्रुप डिस्कशन the topics are generally from the situations and incidents, issues around us. So we must carefully watch and consider the things happening around us. By this observation, we get information or knowledge we can from our opinions and views from them, and this forming our opinions and views about a certain situation or topic is our preparation for group discussion. हे कारण दिलेले आहे आपण की मी का या विधानाशी सहमत नाही, त्याचं कारण हे दिलेलं आहे. यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, ऑलवेज हॅव डिस्कशन विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स ऑन डिफरंट टॉपिक्स. की नेहमी तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या मित्रांसोबत विविध टॉपिकवर, वेगवेगळ्या टॉपिकवर डिस्कशन करत जा. तर या विधानाशी मी सहमत आहे आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी लिहीन यस. त्याच्यामागचं कारण रिझन काय ते आपण बघूयात. इट इज अ गुड हॅबिट ऑफ डिस्कसिंग ऑन व्हेरियस इश्यूज विथ द फॅमिली अँड फ्रेंड्स. समटाईम्स टू व्हॉट वी कन्सिडर अ राईट or right view that may be wrong, and this can be known by the discussion with the friends and family. Whenever we discuss certain issues, they can give us a right way or proper guidance about the same. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, you must aim to get noticed by evaluators. की या ठिकाणी सांगितलं की तुमचं ध्येय काय असावं की इव्हॅल्युएटर्सकडून तुम्हाला नोटीस केलं जावं, असं तुमचं एम असलं पाहिजे. तर या ठिकाणी मी या विधानाशी सहमत नाही, नो. अँड द रिझन बिहाइंड इज हुएवर मे बी द इव्हॅल्युएटर और इव्हॅल्युएटर्स, दे आर एक्सपिरियन्स्ड टू असेस अवर ॲनालिटिकल पॉवर and assertive approach. When you try to outshine other participants, it may harm them than doing the good. So we must get noticed by our effective arguments and our total involvement in discussion. चौथं स्टेटमेंट आहे, फॉरगेट द इव्हॅल्युएटर अँड लुक ॲट द पार्टिसिपंट्स वाईल डिस्कशन. तुम्ही ज्यावेळेस डिस्कशन करत असतात त्यावेळेस
इव्हॅल्युएटरला विसरा आणि ते जे पार्टिसिपंट आहेत, जे सहभागी होणारे लोक आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे पहा. तर येस, आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. मग मी या ठिकाणी लिहीन येस, आणि याचं रिझन मी लिहीन डिस्कशन अकर्ड बिटवीन द पार्टिसिपंट्स अँड ऑर समटाईम्स अमंग दी पार्टिसिपंट्स. In case of evaluator, he or she is a passive observer. When you tries to look at the evaluator, it means your mind will get distracted and that cause much to the discussion. It means you are not totally involved in discussion. Fifth statement, you should raise your voice to be heard by everyone and speak for a long time to show your knowledge. की तुम्ही प्रत्येकाला ऐकू जाईल अशा पद्धतीने फार मोठ्या आवाजात बोललं पाहिजे. अँड स्पीक फॉर अ लाँग टाईम टू शो युअर नॉलेज, आणि तुमचं ज्ञान दाखवण्यासाठी खूप लांबलचक असं भाषण दिलं पाहिजे किंवा लांबलचक बोललं पाहिजे. तर या विधानाशी नक्कीच कुणी सहमत असणार नाही. तर यस नोमध्ये आपल्याला नो लिहावं लागेल. रेझिंग युअर व्हॉइस डज नॉट मीन यू कॅन कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड द पर्सन. युअर व्हॉइस शुड नॉट बी सो हाय ऑर सो लो. इफ यू रेज युअर व्हॉइस देन युज्युअल इट क्रिएट नॉईज, कन्फ्युजन अँड रबिशनेस इन ग्रुप डिस्कशन. Whatever you want to present before others should be in a natural way. As we say, brevity and concision must be the watchwords. If your argument is longer than usual, it creates negative impact. सहावं स्टेटमेंट आहे, you should always take the opportunity to begin the discussion. की डिस्कशन करताना तुम्ही तुमच्या बाजूनं सुरुवातीची संधी तुम्ही घेतली पाहिजे किंवा म्हणजे सुरुवात तुम्ही केली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला यस नोच्या कॉलममध्ये नो लिहावं लागेल आणि त्याच्या मागचं कारण, अपॉर्च्युनिटी टू आर्ग्यू फर्स्ट वेदर कम्स टू यू ऑर अदर्स डोंट माइंड. वेदर यू आर्ग्यू फर्स्ट ऑर लेटर यू विल गेट चान्स टू एक्सप्रेस युअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. त्याच्यामुळं अगोदरच बोलायला मिळालं पाहिजे असं नाही. सेवन्थ स्टेटमेंट, टेक अ स्ट्रॉंग पोझिशन ऑर व्ह्यू अँड डिफेंड इट टिल द एंड. एखादी स्ट्रॉंग पोझिशन घेऊन किंवा एखादं मत घेऊन त्याला शेवटपर्यंत तुम्ही डिफेंड करत राहिलं पाहिजे किंवा करत राहा. तर यासाठी आपल्याला लिहावं लागेल नो आणि याच्या मागचं रिझन, इफ अदर पार्टिसिपंट कॉन्ट्रडिक्ट अवर व्ह्यू विथ अ साऊंड रिझनिंग वी मस्ट कन्सीड टू इट. टेकिंग अ स्ट्रॉंग पोझिशन beforehand may restrict us from considering other point of views. Eighth point, do not keep waiting for your turn to speak. की तुमचं बोलणं येईल किंवा बोलण्यासाठी तुम्ही वाट बघू नका की तुमचा नंबर येईल बोलण्यासाठी, याची तुम्ही वाट बघू नका. यू हॅव टू बी अलर्ट अँड क्विक. तुम्ही सावध आणि जलद असं राहिलं पाहिजे, क्विक राहिलं पाहिजे. तर याच्यासमोर आपल्याला यस लिहावं लागेल आणि त्याच्या मागचं कारण, वी मस्ट सीज द अपॉर्च्युनिटी टू स्पीक. इफ वी वेट फॉर अ लाँग टाईम इट मे बी डिनायल ऑफ चान्स टू प्रेझेंट अवर व्ह्यूज. सो वी मस्ट बी क्विक अँड अलर्ट. त्यानंतर 9वा पॉईंट आहे, लिसन टू अदर्स also plays an important role in a group discussion. की ग्रुप डिस्कशनमध्ये दुसऱ्यांचं ऐकणं किंवा दुसऱ्याचे ऐकणे ही सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावते. तर यस नोच्या कॉलममध्ये आपल्याला लिहावं लागेल येस आणि द रिझन बिहाइंड इट इज, वेन वी लिसन टू अदर्स केअरफुली वी आर एबल टू नो देअर पॉईंट्स डीपली.
It helps us to formulate new perspectives and modify our viewpoints in the course of discussion. So it is important to listen others. 10th स्टेटमेंट आहे, यू मस्ट इंटरप्ट अ पर्सन इफ यू डू नॉट ॲग्री टू हिज ओपिनियन. की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मताशी सहमत नसाल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करा. तर याला आपण नो लिहिणार. आपण या विधानाशी सहमत नाही आहोत आणि याच्या मागचं कारण आहे, वी कॅन नॉट इंटरप्ट अ पर्सन इफ यू डोंट ॲग्री to his opinion, because everyone has the right to express his or her own view, own opinion, whether it is right or wrong. We can take up the counter argument as soon as he or she finishes the views. त्यानंतर 11वं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट, शो युअर लीडरशिप स्किल्स बाय बीइंग असर्टिव्ह नॉट ॲग्रेसिव्ह. की असर्टिव्ह होऊन विधानं मांडून तुम्ही तुमच्या नेतृत्वाचे जे कौशल्य आहे, नेतृत्व गुण आहेत ते दाखवा. नॉट ॲग्रेसिव्ह, तुम्हाला राग किंवा उतावीळ होऊन, रागीट होऊन, अग्रेसिव्ह होऊन ते तुम्हाला दाखवता येणार नाही. तर येस, आय ॲग्री. आणि द रिझन बिहाइंड that is, being assertive is a sign of leadership. It leads to positiveness. We can be assertive by the force of our arguments and the conviction we have in our views. Aggression shows our untamed, uncivilized personality, uncivilized behavior. यामधलं शेवटचं स्टेटमेंट आहे, पार्टिसिपेटिंग इन अ ग्रुप डिस्कशन ऑल्सो मीन्स हेल्पिंग एव्हरीवन टू रीच अ कन्सेन्सस इन स्पाईट ऑफ डिफरन्स ऑफ ओपिनियन. की ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करणं याचा अर्थ होतो की वेगवेगळे मतं असून एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचणे असा सुद्धा याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी यस दिलेलं आहे. यस लिहायचं आहे आपल्याला, वी ॲग्री. आणि याच्या मागचं रिझन आहे, ग्रुप डिस्कशन हेल्प्स अस टू रिअलाइज दॅट देअर आर अदर पॉसिबल व्ह्यूज अँड ओपिनियन्स. अ रिसेप्टिव्ह अँड अकोमोडेटिव्ह माइंड इज अ प्रीरिक्विसाइट फॉर एव्हरीवन who participate in a group discussion. Moreover, the candidate must be able to feel the pulse of the discussion. This is in turn will help to reach a consensus. आता हे 12 स्टेटमेंट दिलेले होते आणि या 12 स्टेटमेंटमध्ये तुम्ही ॲग्री आहात की नाही आहात त्यासमोर यस किंवा नो लिहायचं होतं, त्याच्या मागचं रिझनसुद्धा लिहायचं होतं. हे लिहून आपण ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे सर्व व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.